नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपल्या चॅनलला नवीनच असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. तुम्हाला बाबा पाहायला आपले त्यांना घेऊन सनी 200ची स्पीडनं आठवा गेअर टाकला आणि निघलो आपण खांबा पाठला. तिथून आलो निघले आपली काळजी पाहिजे. आपले वाघ पाहिले काय शेतकरी म्हणलं कुठं बी नाही ती आणि ती मांडी घालून आपल्याला कासराजाला चिटकून सनी काढले आपली निंदू राजांसारख्या वावराच्या दिशेने आपल्याला आणवतात ते बी आय टी तर ते बी याच्यामध्ये नांद करायचा नाही, नांद फळा याला थांबवा आपले राजांसारखे बापू काही चहा पाणी घेतल्यास काही चला आपण आपली कामं गेम पाहू, नंतर पाहू संध्याकाळी आता चहा घेऊ घर बापू काही अडचण नाही आपण बघू शकतो गाड्या गुड्या. पण आपला बैलगाडा शेतकरीचा म्हणजे बैलगाडा गेलो आपण वावरात बघू शकता सर की क्वालिटी क्वांटिटीमध्ये अशी आपली क्वालिटी क्वांटिटीमध्ये सरकी बघा शेतकरी बांधवांना. म्हणलं चला पटापट आपल्याला सरकी आणून घ्यायला लागेल बंदी. नंतर आपल्याला दुपारून नंतर अद्रक आणणं होते. मग का ते काय करते बापू काय हागी करते का आपला राजांसारख्या चली जुपी केला आणि कन वाखराची पाळी मिळून घेतली. आणून घ्या म्हणलं. नंतर आपल्याला जाणं मग अद्रक आणावं. मग बैलगाडी चुपली निघलो आपण घराच्या दिशेने. नंतर म्हणलं चला आपल्याला जेवण करायला लागून नंतर अद्रक इथं आहोत दुपारून वखर टाकला बैलगाडीमध्ये निघलो आपण. नंतर आलो आपल्याकडं पाची पकवानने आपल्याला जेवण करायला. पण ते बिन वावरामध्ये ते बिन काळ्या मातीवर धरणी मातावर बसून जेवण असं जेवण करायला फक्त शेतकरीच करू शकतो. नांद करते का ते होत नाही. आपण आलो घरी म्हणलं चला राजाराम सारख्याला पाणी दावून घ्या. पाणी दावल्याच नंतर आपल्याला धरणं होतं अद्रकी दावू. काय राजाला सारख्याला पाणी गिनी दावलं गेवलं आणि धरला आपण अद्रकीमध्ये वखर. बघू शकता आपली क्वालिटी क्वांटिटीमध्ये. आणि बरेच शेतकरी काय करते आपल्या अद्रकीला अद्रकीला म्हणजे ॲव्हरेज जर की वाढायचं असेल तर मेन गोष्ट आहे ती भर. अद्रकीला जिथली भर असली तिथली अद्रकीचा जवळपास 30-40% उत्पन्न वाढतं. आणि बघू शकता तुम्ही कोंब आणि स्टंप बिन आपल्या अद्रकीचा. आणि आपण एक भेसळ डोस टाकलेला आहे आणि आता वाखराची पाळीने भर लावून राहिलो. तेवढं होत काही नाही आपलं राजांसारख्याला. नंतर म्हणलं चला आपल्या आणून घेऊन नंतर झाली आपली सुरुवात नाईटची. आपला वाघ या घेतला सोबतीला निघलो आपण वावराच्या दिशेने. रातचं तुम्हाला सांगतो शेतकरी बांधवांना कुत्रा जर की संघ असला तर 10 जणांची बाराबरी करतो. आणि आपण गेलो वावरामध्ये राखण मित्रांनो. कारण की राखण करणं होतं आपल्याला भैमुंगाची. कारण की भैमुंगाला आता सायळे आणि डुकर. कारण की बऱ्याचशा शेतकरी बांधवाची भैमुंग आता अजून लहान आहे. आपण जरा मे मध्ये टाकेली भैमुंग 23 तारखेला बापून. त्याच्यामुळं आता 4-5 दिवसात काढ आली आपलं भैमुंग. त्याच्यामुळं डुकर झाली किंवा सायळी ते झाली ते भले परेशान करू राहिले आणि खाऊ राहिले. बरं शेतकरी बांधवांना त्याच्यासाठी काहीतरी उपाय तरी सांगा की जेणेकरून आपल्याला भैमुंगाला आणि त्याला हे डुकरं किंवा सायळी येणार नाही आणि खाणार नाही. त्याला काहीतरी उपाय सांगा तेवढा. काय आपली नाईट जवळपास 12-1 वाजे लोक जागलो. 11-11:30 नंतर फटाके गिटाके थोडेफार फोडले गिळले आणि नंतर म्हणलं चला आपण आता घराच्या दिशेने जाऊन नंतर एखादी चक्कर मारू. कारण की आता रातभर तर जागू शकत नाही. कारण दिवसभर काम करून आणि रातभर मी जागायचं म्हणलं तर जमणार नाही. कारण की आपल्याला पुन्हा उद्या काम करणे. अजून मी आपल्या चॅनलला लाईक नसेल केलं, सबस्क्राईब नसेल केलं तर लाईक करा, फॉलो करा. भेटून नवीन पुढल्या व्हिडिओमध्ये. आता इथंच थांबू आपण. धन्यवाद.